त्रिकुटाने मिळून प्रदीपला दारू पाजली, नंतर बंदूक, चाकू आणि दगडाने ठेचून ठार का केले। कित्येक तरुणाच्या अंगी मुद्दाम नडून बसण्याची वृत्ती असते। तारुण्याचा जोश हे त्यामागचे कारण असते। ज्यावेळी त्यांच्याकडे जोश असतो त्यावेळी त्यांचा होश बेपत्ता झालेला असतो। जोश आणि होश या दोघांचा संगम झाला तर कोणत्याही कामामध्ये अडचण येत नाही। मात्र दुर्दैवाने कित्येक तरुणाच्या बाबतीत असे घडत नाही। आपल्याला नेहमीच नडणाऱ्या आणि आपल्यासोबत नेहमीच वाद घालणाऱ्या तरुणाचा इतर समदुखित मित्रांनी गोळी झाडून, दगडाने ठेचून तसेच चाकूचे वार करून निर्दय खून केल्याच्या घटना जळगाव जिल्ह्याच्या चोपडा या तालुक्याच्या गावी घडल्या। यामध्ये नेहमी नडणारा तरुण जीवानिशी गेला। त्याचा खून करणारे तिघे गजाआड गेले आणि त्यांच्या नशिबी गुन्हेगारीचा शिक्का बसला। याशिवाय त्यांच्या परिवाराला मोठा मानसिक धक्का बसून त्यांची सामाजिक हानी झाली। या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जळगाव आणि धुळे जिल्ह्याच्या सीमेवर चोपडा हे तालुक्याचे गाव वसले आहे। या गावातील तारामती नगर परिसरात राजेंद्र सोमा महाजन आणि त्यांचा परिवार वास्तव्याला आहे। वयाची 60 पार केलेले राजेंद्र महाजन आणि त्यांची मुले जिनिंगमध्ये मजुरी करून परिवाराचा प्रपंच चालवतात। राजेंद्र यांचा लहान मुलगा प्रदीप हा आडदांड वृत्तीचा तरुण होता। त्याच्या मनाविरुद्ध वागणाऱ्यास तो प्रसंगी शिवीगाळे करत असल्यामुळे सहसा त्याच्या नादी कुणी लागत नव्हते। त्याला मद्य पिण्याचे व्यसन होते। मद्याची तलप लागली म्हणजे समोर जो कुणी ओळखीचा दिसेल त्याच्याकडे तो मद्याची मागणी करत असे। त्याने मद्यासाठी पैसे दिले नाही म्हणजे तो त्याच्यासोबत वाद घालत असे। तो कित्येकदा रात्री अपरात्री उशिरा घरी परत येत असल्यामुळे घरामध्ये सहसा त्याची वाट कुणी बघत नव्हते। विजय वैदकर आणि निर्मल बडगुजर हे दोघे तरुण मित्र चोपडा शहरामध्ये राहत होते। एके दिवशी मद्याच्या नशेमध्ये प्रदीप महाजनचा एका रिक्षा चालकासोबत वाद सुरू होता। तो वाद सोडवण्यासाठी विजय वैदकर त्या ठिकाणी आला। विजयने मध्यस्थी करत संबंधित रिक्षा चालक आणि प्रदीप यांच्यातील वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेतला। आपल्या वादात विजय मध्यस्थी करण्यासाठी आलाच कसा याचा प्रदीपला राग आला। आमच्या वादामध्ये तू बोलणारा कोण असा प्रश्न करत प्रदीपने विजयसोबत वाद घालण्यास सुरुवात केली। केवळ वादच घातला नाही तर प्रदीपने विजयला मारहाणही केली। आपल्याला प्रदीपने केलेल्या मारहाणीचा प्रसंग विजयने चांगल्या प्रकारे लक्षात ठेवला होता। विजयने हा प्रसंग त्याचा मित्र निर्मल बडगुजर याला सांगितला। विजयसोबत घडलेल्या घटनेमुळे निर्मल व्यथित झालेला होता। एके दिवशी प्रदीपला चांगला धडा शिकवायचा असे विजय आणि निर्मल या दोघांनी मनाशी पक्के ठरवले। काळ पुढे पुढे सरकत होता। प्रदीपची आडदांड वृत्ती दिवसेंदिवस वाढतच चाललेली होती। जिनिंगमधील मजुरीचे काम सोडून व्यवसाय करण्याचा विचार प्रदीपच्या मनामध्ये आला। चोपडा शहर नगर परिषदेच्या मागच्या बाजूस असलेल्या हॉटेलसमोरच त्याने पान टपरी सुरू केले। त्या पान टपरीत त्याने डीप फ्रीज आणून त्यामध्ये पाण्याच्या बाटल्या विक्रीसाठी ठेवण्यास सुरुवात केली। पान टपरीत थंड पाण्याच्या बाटल्या विक्रीसाठी ठेवल्यामुळे हॉटेल मालक चेतन कानडेच्या व्यवसायावर परिणाम होण्यास सुरुवात झाली। ग्राहक हॉटेलमधून पाण्याच्या बाटल्या विकत घेण्याऐवजी बाहेरच्या बाहेर पान टपरीतून विकत घेऊ लागले। अशा प्रकारे ज्याला त्याला नडण्याचा उद्योग प्रदीप करत होता। यातूनच प्रदीप आणि हॉटेल मालक चेतन कानडे यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली। दोघांच्यातील वाद शिगेला पोहोचलेला होता। दिनांक 13 मार्च 2026च्या रात्री प्रदीप महाजन याची पान टपरी जळून खाक झाली। हॉटेल मालक चेतन कानडे याने आपली टपरी जाळल्याची तक्रार प्रदीपने चोपडा शहर पोलीस स्टेशनला दाखल केल्यामुळे चेतन कानडे याच्याविरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झाला। गुन्हा दाखल झाल्यानंतर रितसर सनदशीर मार्गाने लढण्यास चेतन कानडे तयारीला लागला। मात्र काही दिवसांनी प्रदीप आपल्या जाळलेल्या पान टपरीची 1.5 लाख रुपयांची नुकसान भरपाई मध्यस्थांच्या मार्फत चेतनकडे मागू लागला। नुकसान भरपाई म्हणून 1.5 लाखांची रक्कम मिळाल्यास पोलीस स्टेशनला दाखल गुन्हा मागे घेऊ अशी ऑफर तो चेतनला देऊ लागला।
प्रदीपच्या नुकसान भरपाई मागण्याच्या त्रासाला चेतन वैतागलेला होता। दिवसामागून दिवस जात होते। प्रदीपची आडदांड वृत्ती काही केल्या कमी होत नव्हते। त्यातच समदुःखी असलेले विजय वैदकर, निर्मल बडगुजर आणि हॉटेल मालक चेतन कानडे असे तिघे मित्र एकत्र आले। प्रदीपचा कायमस्वरूपी काटा काढण्याचे तिघांनी ठरवले। मद्य ही प्रदीपची कमजोरी असल्याची बाब तिघांनी हेरली। मद्य पिण्यासाठी प्रदीपला बोलावून त्याचा काटा काढता येऊ शकतो हे तिघांच्या लक्षात आले। त्यातून तिघांनी मिळून एक कट रचला आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे त्यांनी निश्चित केले। अखेर तो दिवसही जवळ आला, ज्या दिवशी प्रदीपच्या जीवनातील अखेरचा दिवस नियतीने तिघा मित्रांच्या माध्यमातून निश्चित केला होता। रविवार दिनांक 19 एप्रिल 2026चा दिवस उजाडला। अक्षय तृतीया सणाचा दिवस होता। या दिवशी सायंकाळी प्रदीप घरातून बाहेर पडला, तो पुन्हा जिवंत परत न येण्यासाठीच। रात्र झाली तरी प्रदीप घरी परत आला नाही। मात्र रात्री 10 वाजता परिसरात राहणारा मयूर भोई नावाचा मुलगा प्रदीपची मोटारसायकल त्याच्या घरी घेऊन आला। मयूरने ती मोटारसायकल घरासमोर उभी करून तिची चावी प्रदीपच्या आईच्या हाती दिली। प्रदीप बाहेर गेला असून त्याने गाडी पाठवली असल्याचे त्याने सांगितले। त्यानंतर तो तिथून निघून गेला। त्यानंतर उशिरापर्यंत प्रदीप घरी परत आला नाही। कित्येकदा प्रदीप घरी उशिरा येत असे। अक्षय तृतीयेनिमित्त तो पत्ते खेळण्यासाठी कुठेतरी गेला असेल असा समज करत त्याची वाट कुणी पाहिली नाही। सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026चा दिवस उजाडला। सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास चोपडा शहराबाहेरील धरणगाव रस्त्यावर असलेल्या पाटचारी नजीक एका तरुणाचा मृतदेह नागरिकांना आढळून आला। या घटनेची खबर चोपडा शहर पोलिसांना मिळाली। माहिती मिळताच नव्याने दाखल झालेले पोलीस निरीक्षक पवन देसले तसेच DYSP अण्णासाहेब घोलप हे देखील आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले। घटनास्थळावर पाहणी केली असता मृतदेहाचा चेहरा पूर्णपणे ठेचून विद्रूप केल्याचे दिसून येत असल्यामुळे सुरुवातीला या मृतदेहाची ओळख पटत नव्हती। मात्र मयताच्या खिशातील 2 लग्नपत्रिका आणि त्याच्या अंगावरील टॅटूच्या आधारे त्याची ओळख पटली। त्याचे नाव प्रदीप महाजन असल्याचे निष्पन्न झाले। मयताचे नाव निष्पन्न झाल्यानंतर त्याच्या घरचा पत्ता शोधून काढण्यात आला। सकाळी 9 वाजता मयत प्रदीपच्या घरी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल अमोल पवार दाखल झाले। हेड कॉन्स्टेबल अमोल पवार यांनी प्रदीपच्या आईवडिलांना घटनास्थळावरील मृतदेहाचा आणि त्या शेजारी पडलेल्या चपलांचा फोटो दाखवला। फोटोतील छिन्न विछिन्न चेहरा असलेला मृतदेह, चपला आणि कपडे बघून हा मृतदेह प्रदीपचा असल्याचे त्यांनी ओळखले। सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास धरणगाव चोपडा रस्त्यावरील पाटचारी नजीक आढळून आलेल्या प्रदीपच्या मृतदेहाची ओळख पटली होती। प्रदीपचा मृतदेह चोपडा उपजिल्हा रुग्णालयात ठेवला असल्याचे त्यांना सांगण्यात आले। पुढच्या क्षणी प्रदीपचे आई वडील, भाऊ आणि इतर नातेवाईकांनी चोपडा उपजिल्हा रुग्णालय गाठले। त्या ठिकाणी त्यांनी प्रदीपचा मृतदेह निरखून पाहिला असता त्याचा चेहरा पूर्णपणे ठेचून काढण्यात आल्याचे दिसून आले। मात्र त्याची शरीरयष्टी, त्याच्या शरीरावर शुभांगी हे नाव इंग्रजीमध्ये लिहिलेले आढळून आले। तसेच त्याच्या उजव्या हातावर गोंदलेले बाबा साई असे नाव आणि अंगावरील कपड्यावरून हा प्रदीपचाच मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले। घटना उघडकीस येण्याच्या 1 दिवस अगोदर म्हणजे दिनांक 19 एप्रिल 2026च्या रात्री प्रदीपची मोटारसायकल त्याच्या घराजवळ राहणाऱ्या मयूर भोई नावाच्या मुलाने आणून दिली होती। त्यामुळे पोलिसांनी त्याची चौकशी केली। त्याने सांगितले की घटनेच्या आदल्या रात्री प्रदीप हा विजय वैदकर आणि निर्मल बडगुजर या दोघांच्या सोबत त्यांच्या ताब्यातील स्कूटीवर बसून मद्यप्राशन करण्यासाठी गेलेला होता। त्यावेळी जाताना प्रदीपने त्याची मोटारसायकल माझ्याकडे दिलेली होती। या माहितीच्या आधारे चोपडा शहर पोलीस स्टेशन हद्दीतील रात्रीचे CCTV फुटेज तपासण्यात आले। रात्री 9:30 वाजण्याच्या दरम्यान प्रदीप महाजन हा विजय भास्कर वैदकर आणि निर्मल संजय बडगुजर या दोघा तरुणांच्या सोबत MG महाविद्यालयाच्या दिशेने जाताना दिसून आला। त्याच रस्त्याच्या दिशेने पुढे पाटचारीजवळ प्रदीपचा मृतदेह आढळून आला होता। या माहितीच्या आधारे मयत प्रदीपचे वडील राजेंद्र सोमा महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोपडा शहर पोलीस स्टेशनला
गुन्हा रजिस्टर नंबर 152/2026 भारतीय न्याय संहिता कलम 103(1)(3)(5) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। गेल्या दिनांक 13 मार्च 2026 रोजी प्रदीपची पान टपरी जाळल्याच्या आरोपाखाली संशयित आरोपी म्हणून चेतन कानडे याच्या विरुद्ध चोपडा शहर पोलिसांमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता। त्यामुळे त्याच्यासह विजय वैदकर आणि निर्मल बडगुजर अशा तिघांची नावे संशयित म्हणून या खुनाच्या घटनेतील फिर्यादीमध्ये दाखल करण्यात आली। घटनास्थळावर पोलिसांना रक्ताने माखलेला एक दगड, मद्याच्या रिकाम्या बाटल्या, अनेक रिकामे काडतूस अशा वस्तू आढळून आल्यामुळे हा खून पिस्टलच्या गोळीने तसेच चेहरा दगडाने ठेचून केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत होते। DYSP अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्यासह त्यांच्या सहकार्याने पुढील तपासाला वेग दिला। मयत प्रदीप महाजन याच्या घरी त्याची मोटारसायकल आणून देणाऱ्या मयूर भोई याची चौकशी केल्यानंतर संशयित विजय वैदकर आणि निर्मल बडगुजर यांच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आली। मयत प्रदीपसोबत CCTV फुटेजमध्ये दिसणाऱ्या विजय वैदकर आणि निर्मल बडगुजर या दोघांचा त्यांच्या राहत्या घरी शोध घेतला असता ते पसार झालेले होते। त्यांचे मोबाईल स्विच ऑफ येत असल्यामुळे त्यांच्यावरील पोलिसांचा संशय अधिकच बळावला। याशिवाय मयत प्रदीपचा दिनांक 13 मार्च 2026 रोजी चेतन कानडे याच्यासोबत वाद झालेला होता। त्यातून चेतन कानडे याने प्रदीपची पान टपरी जाळून टाकल्याचा आरोप होता। त्यामुळे या खुनामध्ये त्याचाही सहभाग असू शकतो। या आधारे त्याचाही शोध सुरू करण्यात आला। विजय वैदकर आणि निर्मल बडगुजर या दोघांचा शोध सुरू असताना पळून जाण्याच्या तयारीमध्ये असलेल्या चेतन कानडे याला सावरखेडा फाटा परिसरातून ताब्यात घेण्यात आले। दरम्यान विजय वैदकर आणि निर्मल बडगुजर हे दोघे संशयित घटनास्थळावरून स्कूटीने अंमळनेर येथे पळून गेल्याची माहिती पोलिसांना समजली। अंमळनेर येथे एका परिचिताच्या घरी स्कूटी उभी करून ते दोघे रेल्वेने सुरतला पळून गेल्याची अधिकची माहिती पोलीस पथकाला समजली। तांत्रिक माहितीचा आधार घेत दोघांचे लोकेशन तपासण्यात आले। त्यात दोघेजण सुरत येथून बोरिवली मुंबई परिसरामध्ये गेल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी यांना समजली। वरिष्ठ अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिल्यानंतर अधिकच्या मदतीसाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मुंबई येथे रवाना करण्यात आले। दोघे संशयित त्यांचे मोबाईल कधी चालू तर कधी बंद करत होते, त्यामुळे त्यांचे लोकेशन समजण्यास अडथळा येत होता। अधिक तपासात चोपडा शहर आणि स्थानिक गुन्हे शाखा यांचे संयुक्त पथक या तपासकामी जुंपण्यात आले। दोघे संशयित आरोपी विदर्भ एक्सप्रेसने जळगावच्या दिशेने येत असल्याची गोपनीय माहिती समजली। या माहितीच्या आधारे दोघांना धावत्या रेल्वेतच ताब्यात घेण्यात संयुक्त पथकाला यश आले। त्यांना चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या समक्ष हजर करण्यात आले। यापूर्वी ताब्यातील चेतन कानडे आणि नव्याने ताब्यात घेण्यात आलेल्या विजय वैदकर आणि निर्मल बडगुजर या तिघांना अटक करण्यात आली। तिघांना न्यायालयासमक्ष हजर करण्यात आले। न्यायालयाने तिघांना सुरुवातीला पोलीस कोठडी सुनावली। पोलीस कोठडी दरम्यान तिघांनी आपापले गुन्हे कबूल केले। चेतन कानडे याच्या सांगण्यावरून संगनमताने तिघांनी हा गुन्हा केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले। विजय भास्कर वैदकर याने कबूल केले की घटनेच्या रात्री 10 वाजता त्याने प्रदीप महाजन आणि निर्मल संजय बडगुजर अशा तिघांच्या सोबतीने घटनास्थळावरील मोकळ्या जागेमध्ये मद्यप्राशन केले। त्यात आमचा आणि प्रदीपचा वाद झाला। यापूर्वीही आमच्यासोबत प्रदीपने वाद घातलेला होता। मद्यप्राशन करण्याच्या बहाण्याने प्रदीपला सोबत घेण्यात आले होते। घटनेच्या वेळी वाद वाढत गेल्यानंतर विजय वैदकर याने त्याच्याकडील गावठी पिस्टलची गोळी प्रदीपच्या डोक्यात घातली। त्यानंतर प्रदीप जमिनीवर कोसळला। त्यानंतर लागलीच निर्मल बडगुजर याने त्याच्याकडील चाकूने प्रदीपच्या गळ्यावर 2 वेळा सपासप वार केले। जवळच पडलेला दगड 2 ते 3 वेळा प्रदीपच्या डोक्यामध्ये हाणण्यात आला। दगडाने ठेचून प्रदीपचा चेहरा विद्रूप करण्यात आला। अशा प्रकारे दगड, चाकू आणि गावठी पिस्टल यांच्या मदतीने प्रदीपला ठार करण्यात आले होते। प्रदीपची हत्या केल्यानंतर विजय आणि निर्मल या दोघांनी गावठी पिस्टल
आणि चाकू स्कूटीच्या डिक्कीमध्ये ठेवत अंमळनेर गाठले. तेथून दोघांनी रेल्वेने सुरत आणि पुढे मुंबई गाठले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने हा तपास यशस्वीरित्या पूर्ण केला.